कृष्णेचे पाणी झाले विष। साखर कारखानदारांच्या मळीमुळे लाखो माशांचा तडफडून मृत्यू। सांगलीचे लोकप्रतिनिधी कुंभकर्णी झोपेत। सांगली जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या कृष्णा नदीत साखर कारखान्यांचे मळीमिश्रित प्रदूषित पाणी सोडल्यामुळे पर्यावरणाचा मोठा हास झाला आहे। बोरगाव, ताकारी, वाळवा आणि नागठाणे परिसरात लाखो मासे मृत्युमुखी पडल्याने परिसरात भीषण दुर्गंधी पसरली आहे। या गंभीर परिस्थितीमुळे सांगलीकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर संताप व्यक्त होत आहे। विधान परिषदेत उमाताई खापरे कडाडल्या। या भीषण प्रदूषणाबाबत काल विधान परिषदेत आमदार उमाताई खापरे यांनी आवाज उठवला। त्यांनी सरकारला धारेवर धरत प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा पाढाच वाचला। मात्र यामुळे आता स्थानिक राजकारणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। स्थानिक आमदारांना सोयरसूतक नाही का? लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींवर घणाघाती टीका केली आहे। ते म्हणाले, सांगलीच्या मातीत निवडून आलेल्या आमदारांना जनतेच्या आरोग्याचे काहीच सोयरसूतक नाही का? बाहेरच्या लोकप्रतिनिधींना सांगलीच्या प्रदूषणाची काळजी वाटते, पण आमचे स्थानिक आमदार मात्र मूग गिळून गप्प आहेत। आमच्या हक्काच्या पाण्याचे विष होताना हे लोकप्रतिनिधी झोपले आहेत का? प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अर्थपूर्ण मौन। लाखो माशांचा मृत्यू ही केवळ नैसर्गिक आपत्ती नसून हा साखर कारखानदारांचा मनमानी कारभार आणि प्रशासनाचा अक्षम्य निष्काळजीपणा असल्याचे भिसे यांनी म्हटले आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक प्रशासन या मानवनिर्मित विनाशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला। लोकहित मंच देणार आंदोलनाचा इशारा। जर तातडीने दोषी साखर कारखान्यांवर कडक कारवाई झाली नाही तर लोकहित मंच जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरेल आणि तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला। सांगलीकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना जनता लवकरच जागा दाखवेल, असा इशारा मनोज भिसे यांनी दिला आहे। सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा।